जय श्रीराम मित्रांनो, नेहमीप्रमाणे आज आपण कुठंतरी जाणार आहोत. आज सकाळी उठल्या उठल्या आपले कामधंदे केले आणि आपल्याला एका कुठंतरी विशिष्ट एका महत्त्वाच्या जागेवर जायचं होतं. तर आपली नेहमीप्रमाणे आपण 2 चाकाचं वाहन घेतलं आणि निघालो आपण त्या दिशेने. जाता जाता आपल्या गावावरून जाता एकदम नॅशनल हायवेसारखाच हायवे बनून झाला, त्यामुळे जायला काहीच वाटत नाही. जाता जाता अचानक कसा रोड गेला, एका ब्रिजखाली आपण येऊन पोहोचलो. पाहता पाहता थोडं समोर गेलो तर बघतोच काय, तर एक रेल्वे आडवी झाली. म्हटलं थांबा, मोठी वाहन आहे, थांबून जाऊ आपण, गडबड नाही करायची. आपलं 2 चाकी वाहन तेवढ्या रेल्वेच्या समोर काय थांबणार, थांबून घेतलं आपण. मस्त थंड हवाच्या जागा होती ब्रिजच्या खाली, सावलीमध्ये आपलं 2 चाकाचं वाहन लावलं. नाव दिसलं अचानक, शिंदे रेल्वे. म्हटलं चला, आपल्याच जवळचं गाव आहे, तर रेल्वे जात होती. कधी वाटते त्या रेल्वेकडे पाहून आपल्या गावात पण रेल्वे यावं, पण माहीत नाही कधी येणार की नाही. तर पण चला जाऊ द्या, दुसऱ्याच्याच गावाच्या रेल्वेला पाहू आपण, समाधान घ्यावं. समोर जाता जाता पाहिलं तर अचानक मुंबईकडे जाण्याचा मार्ग दिसला. म्हटलं चुकून दुसरीकडे तर नाही गेलो आपण. म्हटलं थांबून जा, विचार केला. मुंबई नाही म्हटलं, मुंबईकडे नाही जायचं. मुंबईला जाण्याचा मार्ग क्रॉस करून आपण आपल्याला दुसरीकडे जायचं होतं. नाव दिसलं सेल्डो. म्हटलं ठीक आहे, बरोबर आहो. ब्रिजच्या खाली गेलो, थोडं समोर गेलो. रोड तेवढा भारी बनला की पाहताच विचार येते का याच रोडवर घुमत राहा. तरी 1-2 राऊंड मारून घेतले. मुंबईकडे जाणारा मार्ग, नागपूरकडे जाणारा मार्ग आणि सेल्डोकडे जाणारा मार्ग. एकदम झिकझॅक रोड आहे, कोणता रोड कुठं जाते काही समजत नाही. पण अंदाजानं कसं तरी आपला 2 चाकाचं वाहन काढलं आणि आपल्या रस्त्याने निघालो. निघता पाहिलं तर अजून एक ब्रिज आला. म्हटलं ब्रिजच्या खालून जायचं नाही, ब्रिजच्या साईडनं जायचं. नेहमी खालूनच का जायचं, आज ब्रिजच्या साईडनं गेलं. जाता जाता ट्रॅव्हल्स दिसली. म्हटलं दादा घे साईडनं. त्यांनी साईडनं घेतली. एका दमान नॅशनल हायवेवर लागलो. तो हायवे म्हणजे नागपूर वर्धा हायवेवर लागलो आपण. एकदम जबरदस्त असा हायवे आहे. तर गाडी पण आपली 70-80-90च्या स्पीडनं चालली. थोडं भिलो, पण म्हटलं चाल, काही होत नाही. ज्याचा नाही कोणी त्याचा आहे आपला हनुमानजी. समोर जाता जाता पाहतो काय, तर मंदिर दिसलं. म्हटलं इथंच तर पोहोचायचं होतं आपलं. तर सगळ्यात अगोदर पेट्रोल टाकलं तिथं आणि निघालो. कुठे पेट्रोल टाकायचं म्हटलं, HP चा पेट्रोल पंप दिसला. गाडी केली साईडने, नेली पंपावर, टाकलं पेट्रोल आपल्या गाडीत. मग आता काय करायचं, तर निघालो. जिथं आपल्याला शेवटाला जायचं होतं त्या जागेवर आपण काहीच वेळामध्ये पोहोचतो असं वाटायला लागलं. पाहायला लागलो तर एकदम भारी तेवाली जागा होती. ते होती वर्धा जिल्ह्यातली खडकी म्हणून एक जागा, जिथे एक हनुमानजी आहे. हनुमानजी साधासुद्धा हनुमानजी नाही, हनुमानजी असा आहे की तो प्रत्येकाच्या नवसाला पावणारा हनुमानजी असा आहे. इथं जो पण हात जोडते त्याच्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होते. म्हणून आज आपण हनुमानजी जन्मोत्सव निमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण आज आपण इथं आलो आणि पाहिलं तर सगळं बाहेर अन्न वाटपचा कार्यक्रम चालू होता. म्हटलं ते नंतर करू, पहिले आतमध्ये जाऊ. मस्त रामाची होल्डिंग लागून ती बाहेर गर्दी इतकी होती की हजारो लोक होती तिथं. मोठमोठ्याल्या गाड्या दुरून वर्धा, नागपूर, यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर अशा दुरून लोक इथं दर्शनाला येते. तर दुरूनच हात जोडले अगोदर. मग म्हटलं चला, आपले पादचाने बाहेर काढून घेतले, म्हणजे आपले जोडा चपलं बाहेर काढले आणि आतमध्ये गेलो. आतमध्ये जायच्या अगोदर म्हटलं पहिलं आपण हार घेऊन घ्यावं. हार का पूजाच घेऊन घेऊ. तर घेतली पूजा, मागितली पूजा, काकून दिली पूजा टाकून. त्यात चिरंजी नव्हती, ते एक्स्ट्रा चिरंजी टाकून दिली आणि घे म्हणे दादा, जा तू दर्शनाला, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होईल. तर मग ते घेतलं पूजेचं ताट आणि निघालो दर्शनाच्या वाटेला. गर्दी इतकी होती की वाट समजत नव्हतं की काय करावं, किती वेळ लागेल आणि किती वेळ नाही. त्यात आपले दादा फोटो काढण्यात बिझी, त्यासाठी अजून 2 मिनटं थांबलो. पण दुरून दर्शन घेऊन घ्यावं म्हटलं, जवळून अजून दर्शन करायला मिळते नाही मिळत माहीत नव्हतं. तर दुरून आपलं हनुमानजीचं दर्शन घेतलं. महाराज होते, महाराजच्या हातात हार दिला. मस्त रुईच्या फुलाचा हार होता, हार दिला महाराजच्या हातात. महाराजनं तो हनुमानजीला चढवला. हनुमानजीचे दुरून जेवढे होईल तेवढे दर्शन घेतले, मनातल्या इच्छा मागितल्या. मग शेवट नारळाच्या कार्यक्रमाला नारळ फोडायला गेलो. नारळ फोडलं, ओलवालं नारळ होतं, मस्त त्यातलं पाणी काढलं, पिलं. त्यानंतर दुरून अजून हनुमानजीचं दर्शन घेतलं. म्हटलं हनुमानजी सगळ्या इच्छा पूर्ण कर. माझ्या जवळपासच्या मित्रमंडळी जे काही सगळे माझे जवळचे, माझे शत्रू आणि मित्र, सगळ्याच्या मनातल्या इच्छा पूर्ण कर. पण चांगल्यावाल्या इच्छा पूर्ण कर, चुकीच्या इच्छा पूर्ण अजिबात नको करू. जे पण त्यांचं चांगलं हिताचं असेल त्या इच्छा सगळ्या पूर्ण कर. असं म्हणून हनुमानजीचे दुरून आणखी एकदा दर्शन घेतले. जायची तर इच्छा नव्हती बाहेर, पण काही दुसरे पण काम असल्यामुळे बाहेर निघायला लागलं. बाहेर निघालो तरी एकदा बघून घेतलं मागं पुढं सगळं भोवताल. सगळं वातावरण एकदमच हनुमान भक्तमय वातावरण होऊन गेलं होतं. बाहेर म्हटलं चला आता अल्पाहाराचा थोडा
प्रसाद घेऊन घ्या. बघितले मोठे मोठे आलू भाताचे गंज, त्यासोबत गोडवाला शिरा. म्हटलं हे तर मस्त जमलं सोनेबे सुहागा. थोडं घेऊन घेतलं, एकदा खाल्लं आणि एकदम जबरदस्त वाटलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त हनुमान भक्तांना शेअर करा. आणि एकदा तरी या खडकीच्या हनुमानजीला नक्की दर्शन द्या. जय श्रीराम, जय जय श्रीराम.